राधानगरी तालुक्यातील कौलव येथे गुप्तधनासाठी अघोरी पूजा, 6 जणांना अटक। कौलव तालुका राधानगरी येथे गुप्तधनासाठी अघोरी पूजा करताना 6 जण आढळून आलेत। या 6 जणांवर जादूटोणा कायद्याअंतर्गत कारवाई करून अटक करण्यात आली आहे। या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार कौलव येथील अजित राजाराम पाटील आणि सरपंच रामचंद्र कुंभार हे मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता शरद धर्मा माने राहणार कौलव यांच्या घराजवळ गेले असता त्यांच्या घरामधून मंत्रोच्चाराचे आवाज ऐकू येत असल्यामुळे त्यांनी घरामध्ये प्रवेश केला असता तेथे एका चटईवर केळीच्या पानावरती हळद, कुंकू, सुपारी, नारळ, पानाची विडे, लिंबू आणि त्याला टाचण्या मारलेल्या अशी पूजा सुरू असल्याचं दिसून आलं। तिथे चंद्रकांत मारुती धुमाळ राहणार कराड हा काही मंत्रोच्चार करत असल्याचं निदर्शनास आलं। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। त्याने गळ्यामध्ये रुद्राक्ष व वेगवेगळ्या मण्यांच्या माळा घातलेल्या होत्या। त्याच्या शेजारी शरद माने हा बसलेला होता। ते पाहता ते कृत्य अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा असल्याचं लक्षात आल्याने फिर्यादी अजित पाटील आणि सरपंच रामचंद्र कुंभार हे आतील खोलीत गेले। तेथे देवघराच्या समोर अंदाजे 3 ते 4 फुटाचा खड्डा काढला असल्याचं त्यांना दिसून आलं। तसेच खड्ड्याच्या बाजूला उकरलेली माती पडलेली दिसली। म्हणून अजित पाटील यांनी शरद माने यांना हा काय प्रकार चालू आहे, ही कसली पूजा आहे असे विचारले। त्यावर संतोष निवृत्ती लोहार राहणार वाजोली याने सांगितले की सदर खड्ड्यामध्ये गुप्तधन मिळणार आहे, त्यासाठी ही पूजा करत आहोत असे सांगितल्यावर सर्व आरोपींनी तुम्ही तेथून निघून जा, अन्यथा तुम्हाला ठार मारीन अशी धमकी दिली। यावरून फिर्यादी अजित राजाराम पाटील यांनी राधानगरी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली। त्यानुसार आरोपी शरद धर्मा माने राहणार कौलव, महेश सदाशिव माने राहणार राजमाची तालुका कराड जिल्हा सातारा, आशिष रमेश चव्हाण राहणार मंगळवार पेठ कराड जिल्हा सातारा, चंद्रकांत महादेव धुमाळ राहणार मंगळवार पेठ कराड जिल्हा सातारा, संतोष निवृत्ती लोहार राहणार वाजोली तालुका पाटण जिल्हा सातारा, कृष्णात बापू पाटील राहणार पुलाची शिरोली तालुका हातकणंगले यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 351(2), 3(5), महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे करीत आहेत। केके न्यूज साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।